नमस्कार मित्रो. मी डॉक्टर वसंत प्रभू, महारेराचा माजी सेक्रेटरी. आत्तापर्यंत आपण अनेक व्हिडिओमधनं रेराविषयी बरीचशी माहिती घेतली. आजही विषय रेराचाच आहे, पण थोडा वेगळा आहे. म्हणजे असं की रेरामध्ये रजिस्टर्ड झालेला प्रोजेक्ट जर NCLTमध्ये गेला, हे थोडक्यात तो रिझोल्यूशनसाठी गेला किंवा लिक्विडेशनसाठी गेला, तर अशा वेळी फ्लॅट बायर्सनी काय करायचं आणि त्यांची भूमिका काय? कारण तिथे बँका असतात, कंत्राटदार असतात. मग अशा वेळी फ्लॅट बायरची पोझिशन कुठे असतो? बँकांच्या पुढे असतो, मागे असतो, मध्ये असतो का कुठेच नसतो? हेच आपण आज सोप्या भाषेत समजावून घेणार आहोत. घर घेणारा माणूस हा काही फायदा किंवा नफ्या-तोट्याच्या हिशोबाने येत नाही. त्याला फक्त स्वतःचं घर हवं असतं. त्यामुळे हे काही कमर्शियल ट्रान्झॅक्शन नाही. तर हे एक न्याय, त्याला मिळणारं प्राधान्य आणि त्याला असलेलं संरक्षण याविषयी आहे. अर्थात हा विषय तसा मोठा आहे. म्हणून याचे मी 15-15 मिनिटाचे छोटे 3 भाग केलेले आहेत. आणि त्या सिरीजमधला हा पहिला व्हिडिओ आहे. कारण आता NCLTची देखील फ्लॅट बायरकडे बघण्याची दृष्टी बदललेली आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून एक फरक आलेला आहे. आणि त्याचा उपयोग फ्लॅट बायरला होईल किंवा कसे हे पण आपण पाहणार आहोत. सुरुवातीला IBCमध्ये होम बायरसाठी कोणती कॅटेगरी नव्हती. IBCमध्ये 2च कॅटेगरी होत्या. एक फायनान्शियल क्रेडिटर म्हणजे बँका, ज्या NBFC आहे, ज्या लोन देतात प्रोजेक्टला. आणि दुसरं म्हणजे ऑपरेशनल क्रेडिटर म्हणजे जे सप्लायर्स आहेत किंवा जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, जे तिथे काम करतात परंतु त्यांचे पैसे मिळाले नाहीत, असे लोक. होम बायरसाठी मात्र अशी कोणतीच कॅटेगरी नव्हती. त्यामुळे ज्यावेळी इन्सॉल्व्हन्सी प्रोसेस सुरू होत असे, त्यावेळी बँका, कंत्राटदार पुढे असत आणि होम बायरचा काहीच त्याच्यामध्ये रोल नसे. तो त्यांच्या मागे फरफटत जात असे. त्यामुळे ज्याचे पैसे अडकलेले आहेत, ज्याला घरही मिळालेलं नाही, तो मात्र या निर्णय प्रक्रियेच्या टेबलवर कुठेच दिसत नसे. यामध्ये काही महत्त्वाची प्रकरणं आहेत. ती म्हणजे नॉयडामधला जेफी इन्फ्राटेक असेल किंवा आम्रपाली असेल. तर जेपी इन्फ्राटेक यामध्ये जवळजवळ 20,000पेक्षा अधिक फ्लॅट बारचे पैसे वर्षानुवर्ष अडकून पडलेले होते. आणि मग चित्रा सिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया या प्रकरणामध्ये शेवटी असं लक्षात आलं की ते हजारो बायर्सनी पैसे दिलेले आहेत. त्याची इन्सॉल्व्हन्सी प्रोसेस सुरू झालेली आहे. लोकांना शेवटी वाटायला लागलं की बँकांचे रिकव्हरी प्लॅन आहेत ते मात्र यशस्वी होतील, परंतु आपल्याला मात्र काही घर मिळत नाही की आपले पैसेही मिळत नाहीत. आणि या केसमध्ये मात्र सुप्रीम कोर्टाने शेवटी हे फ्लॅट बायर जे आहेत आणि त्यांचे पैसे हे देखील एक लोन आहे असं मानून त्यांना फायनान्शियल क्रेडिट कार्ड म्हणून समाविष्ट करण्यास परवानगी दिली. आणि अशा रीतीने प्रथम फ्लॅट बायरची एंट्री या COCमध्ये या कमिटी ऑफ क्रेडिटर्स त्याच्यामध्ये फायनान्शियल क्रेडिटर म्हणून झाली. आणि म्हणून हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. इथे सुरुवात झाली. आणखी या ज्या कमिटीमध्ये एक कायदेशीर आवाज हा फ्लॅट बायरना मिळाला. या सर्वांमुळे झालं काय, तर जसं ज्युडिशियलला कळलं की हा जो बायर आहे, हा देखील क्रेडिटर आहे. त्याप्रमाणे लेजिस्लेचरलाही देखील ते समजलं आणि मग 2018मध्ये IBCमध्ये अमेंडमेंट झाली आणि 508Fमध्ये रिअल इस्टेटला जे गुंतवणूक करतात, जे फ्लॅट बायर्स आहेत, त्यांना फायनान्शियल क्रेडिटर म्हणून मान्यता मिळाली. त्यामुळे काय झालं, की फायनान्शियल क्रेडिटर देखील आता रिअल इस्टेटच्या प्रमोटर विरुद्ध IBCमध्ये केस दाखल करू लागले. म्हणजे त्यांना तो अधिकार मिळाला. आणखी COCमध्ये देखील त्यांचा एक वेगळा क्लास त्यांना रिप्रेझेंट करता यायला लागलं. निर्णयावर त्याचा परिणाम व्हायला लागला. त्यामुळे काय झालं, आता हापर्यंत जो फ्लॅट बायर जो बाहेर होता, कमिटीच्या बाहेर होता आणि बाहेरनं बघत होता, तो मात्र आता कमिटीमध्ये एक व्यवस्थित स्टेक होल्डर म्हणून बसू लागला. हा फार मोठा फरक आहे. आता या अमेंडमेंटला काही बिल्डर्सनी विरोध केला सुप्रीम कोर्टामध्ये. हे पायोनियर्स अर्बन लँड अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड म्हणून ही केस आहे वर्सेस युनियन ऑफ इंडिया. परंतु सुप्रीम कोर्टाने मात्र ही अमेंडमेंट जी आहे ती अपील केली. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की फ्लॅट बायरचे जे पैसे आहेत हे ॲडव्हान्स दिलेला फंड आहे हा. हा सुद्धा एक प्रकारचा फायनान्सिंगच आहे, प्रोजेक्ट फायनान्सिंगच आहे. त्यामुळे ते सुद्धा त्याच्यामध्ये फायनान्शियल क्रेडिटर होणार. आणि हा एक लँडमार्क जजमेंट झाला. यामुळे झालं काय, की IBC ही फक्त बँकांसाठी रिकव्हरी नाही करत. ती आता होम बायरसाठी देखील काम करते. त्यांनाही संरक्षण देऊ शकते असं झालं ते. त्यामुळे काय झालं, न्यायालयाने तर दरवाजा उघडलेला आहे. त्यामुळे गृह खरेदीदार हा इन्सॉल्व्हन्सीच्या या दालनामध्ये आता एक कायदेशीर आवाज घेऊन प्रवेश करता झाला. आता या IBCमधले काही महत्त्वाचे शब्द आहेत जे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. पहिला म्हणजे COC, कमिटी ऑफ क्रेडिटर्स. एकदा का ते CIRP म्हणजे कॉर्पोरेट इन्सॉल्व्हन्सी रिझोल्यूशन प्रोसेस सुरू झाली, की एक ही फायनान्शियल क्रेडिटरची एक डिसिजन मेकिंग बॉडी तयार होते.
आणि ही बॉडी शेवटी ठरवते, की हे रिझोल्यूशन करायचं, या प्रोजेक्टचं रिझोल्यूशन सुरू होईल, ते मान्य करायचं का? रिझोल्यूशन प्लॅन जो आलेला आहे, तो मान्य करायचा का? की लिक्विडेशनला जायचं? हे सगळे जे मोठे निर्णय आहेत, ते सी-ओ-सी घेते. आता होम बायर संख्येने खूप मोठे असल्यामुळे त्यांना याच्यामध्ये आपला एक ऑथराइज्ड रिप्रेझेंटेटिव्ह देता येतो. तशी कायद्यामध्ये तरतूद देखील आहे. आणि हा ऑथराइज्ड रिप्रेझेंटेटिव्ह जो असतो, तो होम बायरच्या वतीने त्यामध्ये वोट देतो. आता इथे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, वोट हे नंबर्सवर किंवा किती बायर्स आहेत त्याच्यावर नसतं. तर त्यांनी किती अमाउंट इन्व्हेस्ट केलेली आहे, यावर असतं. त्यामुळे प्रत्येकाची इन्व्हेस्टमेंट अमाउंट किती आहे, प्रत्येक फायनान्शियल क्रेडिटरची, त्यावर त्यांच्या मतांची संख्या असते. आणि त्यावर शेवटी 66% च्या याने मताधिक्याने शेवटी निर्णय घेतला जातो. दुसरा महत्त्वाचा शब्द आहे हा म्हणजे हेअर कट. हेअर कटचा थोडक्यात साधा अर्थ असा, की तुम्ही जेवढा क्लेम असतो तुमचा किंवा जेवढी रक्कम तुम्ही त्यात दिलेली आहे किंवा तुमची रक्कम जेवढी तुम्हाला मिळायला पाहिजे तुमची अपेक्षा असते, त्याच्यापेक्षा ती तुम्हाला कमी मिळते आणि जो भाग कमी मिळतो त्याला हेअर कट म्हणतात. साधं उदाहरण म्हटलं तर तुमचे ₹100 गुंतलेले असतील आणि तुम्हाला या रिझोल्यूशन प्रोसेसमध्ये म्हणा किंवा लिक्विडेशनमध्ये ₹35 परत मिळणार असतील. याचा अर्थ ₹65 हा हेअर कट झाला. म्हणजे केस कापले जातात सलूनमध्ये, परंतु ते तुमच्या लोनची अमाउंट कापली जाते मात्र ह्या प्रोसेसमध्ये. तर असं आहे इथे. त्यामुळे याच्यात एक साधं स्पष्ट आहे, की तुम्ही जेवढी रक्कम गुंतवलेली आहे, तेवढी तुम्हाला मिळणार नाही. ही रक्कम तुम्हाला त्यापेक्षा कमी मिळेल. उरलेला हा तुमचा असेल तो हेअर कट. याच्यानंतरचा दुसरा एक महत्त्वाचा शब्द म्हणजे वॉटरफॉल मेकॅनिझम. तर वॉटरफॉल मेकॅनिझम म्हणजे काय? तर तुमचा रिझोल्यूशन प्लॅन जर यशस्वी झाला नाही आणि कंपनी जर लिक्विडेशनमध्ये जायचं ठरलं, तर मग लिक्विडेशनमध्ये गेल्यानंतर जे काही पैसे मिळतात, ते विकून परत म्हणजे कंपनी विकून मिळणारे पैसे, हे कसे आणि कोणाला कसे-कसे मिळाले पाहिजेत किंवा कसं-कसं त्याचं वाटप झालं पाहिजे, हे सेक्शन 53 मध्ये सांगितलेलं आहे. आणि यालाच म्हणतात वॉटरफॉल मेकॅनिझम. म्हणजे धबधब्यासारखा विचार करा. वरच्या पराठीला प्रथम पैसे, त्याच्यानंतर खालच्या स्तराकडे, नंतर खालच्या स्तराकडे असं त्याचं हे आहे. आता याचा क्रम साधारण कसा असतो, तर प्रथम पहिले वरच्या थरात म्हणजे असतात ते इन्सॉल्व्हन्सीचा जो काही खर्च आहे, या सगळ्या ज्या प्रोसेसचा हा खर्च प्रथम वसूल केला जातो. त्याच्यानंतर जे काही वर्कमन असतील किंवा काय सिक्युअर क्रेडिटर असतील त्यांना पैसे मिळतात. त्याच्यानंतर मग जे एम्प्लॉयी असतात, नंतर मग त्याचे अनसिक्युअर क्रेडिटर आणि बहुतांशी होम बायर जे असतात ते अनसिक्युअर क्रेडिटरमध्ये येतात. अनेक वेळा पोझिशन वगैरे मिळालं नसल्यामुळे ते त्याच्यामध्ये असतात, ते अनसिक्युअर क्रेडिटरमध्ये. आता यामध्ये काय या प्रोसेसमध्ये त्यामुळे फार कमी पैसे त्यांच्या हाताला लागतात आणि मग याच्यामध्ये हेअर कट खूप जास्त असू शकतो. त्यामुळे शक्यतो होम बायरचा जो कल जो असतो तो रिझोल्यूशन प्लॅन मान्य करण्याकडे असतो. मग त्यामुळे त्यांना काय होतं, हे असे पैसे मिळण्यापेक्षा किंवा कागदाच्या हिशोबापेक्षा त्यांना घर महत्त्वाचं असतं. त्यामुळे रिझोल्यूशन प्लॅन जर ॲक्सेप्ट झाला तर त्यांना घर मिळण्याची शक्यता जास्त असते. अर्थात या पायोनियरच्या केसनंतर एक प्रश्न निर्माण झाला. म्हणजे आता काय झालं, की होम बायर्सना एंट्री दिल्यामुळे एखाद 2 होम बायर्स देखील सेक्शन 7 खाली अपील फायलिंग करू लागले आणि मग अख्ख्या प्रोजेक्टवर त्याचा दबाव येऊ लागला. म्हणून काय झालं, मनीष कुमार व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये एक शेवटी थ्रेशोल्ड ठरवण्यात आला. या थ्रेशोल्ड असा ठरवला गेला, की किमान 100 किंवा 10% जे प्रोजेक्टचे टोटल बायर आहे त्याचे 10% इतक्या लोकांनी जर अर्ज केला, तरच आय-बी-सीमध्ये त्यांना ॲप्लिकेशन करता येऊ लागलं आणि त्याचा मग प्रोसेस सुरू होऊ शकली. म्हणजे ह्याच्यात काय झालं, हे जे तुमचा इंडिव्हिज्युअल जो रिव्हेंज आहे, तो चालणार नाही. परंतु ही कलेक्टिव्ह इन्सॉल्व्हन्सी रेमेडी मात्र नक्की होऊ शकते. म्हणजे एका दोघांनी काही करून त्याच्यामध्ये जाऊन त्यांना आय-बी-सीचा दरवाजा उघडणार नाही. परंतु सगळे लोकं जर एकत्र आले आणि त्यांना कलेक्टिव्ह रेमेडी जर पाहिजे असेल, तर मात्र आय-बी-सीचा दरवाजा त्यांना उघडा होऊ लागला. आता आणखीन एक प्रॅक्टिकल क्वेश्चन म्हणजे दुसरा एखादा प्रमोटर जर हे रिझोल्यूशन करण्याचा एखादा प्लॅन घेऊन आला तर काय? अर्थात एखादा दुसरा प्रमोटर जर या प्रोजेक्टचा रिझोल्यूशन प्लॅन घेऊन आला, तर त्याच्यामध्ये सी-ओ-सीमध्ये विचार केला जातो, त्याच्यामध्ये व्होटिंग होतं आणि मग निर्णय घेतला जातो. आणि मग तो निर्णय घेतल्यानंतर मग पुढचं जे एक्झिक्युशन प्लॅन आहे, कंप्लीशन कसं असेल, पोझिशन कसं दिलं जाईल, रिस्ट्रक्चरिंग, पेमेंट या गोष्टी मग ठरवल्या जातात. आता याच्यामध्ये दुसरा विषय असा जो आहे, की असं काही झालंच नाही आणि मग शेवटी जर प्रोजेक्ट लिक्विडेशनमध्ये गेला, तर मग काय? मग लिक्विडेशनमध्ये गेल्यानंतर हा प्रोजेक्ट जो विकून जो काही पैसा मिळेल, मग तो अर्थात तुम्हाला सांगितलं वरती त्याप्रमाणे वॉटरफॉल मेकॅनिझमप्रमाणे पैसे मिळतात. परंतु मग ह्याच्यात तुम्हाला तुमचे जेवढे पैसे होते तेवढे मिळण्याची शक्यता फार कमीच असते आणि मग त्यात हेअर कट असू शकतो आणि ही गोष्ट त्याच्यामध्ये आहे. परंतु त्यामुळे हा न्याय कसा मिळेल, हा तुमचा जे काही प्लॅन त्याच्यात ठरेल
तो काही प्लॅन अप्रूव्ह होईल आणि मग तुमची प्रायोरिटी कशी असेल त्याप्रमाणे राहील. आता आणखीन एक गोंधळ असतो तो म्हणजे NCLT, DRT किंवा सरफेस सी ॲक्ट हे सगळं काय आहे आणि ह्याचा ॲक्च्युअली फ्लॅट बायरवर काय परिणाम होऊ शकतो? तर प्रथम आपण NCLT तर बघितलं. NCLT हा एक कंपनीचा इन्सॉल्व्हन्सी मंच आहे. ज्या कंपनीचा त्यांचं इन्सॉल्व्हन्सी असेल, तर ते प्रश्न तो NCLTकडे जातो. आता DRT हे काय? DRT म्हणजे डेट रिकव्हरी ट्रायब्युनल. हे एक ट्रायब्युनल आहे. परंतु हे फक्त फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आणखी बँका यांच्यासाठी आहे. आणखी दुसरं जे आहे तो सरफेसी हा एक ॲक्ट आहे. हा सरफेसी ॲक्ट वापरला जातो आणि हा सुद्धा या बँका वगैरे ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत त्या आपला जे लोन त्यांची जी रिकव्हरी आहे त्याच्यासाठी एक सिक्युरिटी एन्फोर्समेंट म्हणून वापरतात. पण ह्याच्यामध्ये आता 2 महत्त्वाचे प्रश्न असे येतात, की एखादा जर प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यासाठी प्रमोटरने जर लोन घेतलेलं आहे आणि त्या लोनमध्ये तर तो डिफॉल्ट झाला. नॉन पेमेंट म्हणजे मग तो काय झालं तर बँकेसाठी ज्याच्याकडून त्याने लोन घेतलं त्याच्याकडे तो NPA झाला. मग ती तो सर्व्हिस ॲक्ट वापरू शकते, DRTकडे जाऊ शकते आणि रिकव्हरी करू शकते. मग याच्यामध्ये ग्राहकाने काय लक्षात ठेवलं पाहिजे, की ज्यावेळी ते असा एखाद्या प्रोजेक्टमध्ये एखादा फ्लॅट घेतात, त्यावेळी जर त्यांच्या प्रमोटरने लोन घेतलेलं असेल आणि मग त्या लोनसाठी अख्खी बिल्डिंग त्याने तारण ठेवलेली असेल, तुमचा फ्लॅटही जर तारण असेल, तर तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे, की "तू त्या बँकेकडनं NOC घे, हा फ्लॅट मुक्त कर आणि मग तो फ्लॅटसाठी माझ्याबरोबर ॲग्रीमेंट कर." अन्यथा काय होईल, तुमच्यावर तो ॲग्रीमेंट करेल, परंतु शेवटी जर त्याने जो अख्खा तो फ्लॅट सकट जर सगळी बिल्डिंग गहाण टाकलेली असेल, की तारण ठेवलेली असेल, तर तुमचा अधिकार राहणार नाही, त्या बँकेचा अधिकार त्या फ्लॅटवर राहील. हे लक्षात घ्या, म्हणजे त्याच्यात ते आपण फसू शकतो. हा एक भाग झाला. दुसरं बँकांसाठी पण त्याच्यामध्ये कठीण गोष्ट असते, ती म्हणजे काय असते, की काही केसेस आहेत अशा, की ज्याच्यामध्ये बँका जेव्हा अशा प्रकारे NPA झालेला एखादा ॲसेट किंवा असा प्रोजेक्ट ताब्यात घेतात, तेव्हा असं मानलं जातं, की त्या मग प्रमोटर होतात आणि मग त्यांनी प्रमोटर म्हणून सगळी जबाबदारी बघितली पाहिजे. अर्थात हे थोडे डिटेल प्रश्न आहेत. हे आपण नंतर याकडे वेगळा व्हिडिओ घेऊया DRT सर्फेस ॲक्टवर वगैरे. परंतु सध्याची आपण जी NCLTची प्रोसेस बघतोय, त्याच्याप्रमाणे NCLTसारखा यांना फायनान्शियल क्रेडिटर म्हणून इथे गृह खरेदीदारांना किंवा फ्लॅट बायर्सना कोणतंही स्थान नाही. हे नक्की आहे. हे फक्त बँका आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्ससाठीच आहे DRT आणखी तुमचा जो सर्फेसी ॲक्ट आहे तो. तेव्हा या आजच्या व्हिडिओतले टेकअवेज काय आहे? तर 2016 नंतर हा कायदा जेव्हा आला, तेव्हा होम बायरची परिस्थिती अस्पष्ट होती. त्यांचा IBCमध्ये त्यांची भूमिकाही अस्पष्ट होती. परंतु 2018च्या अमेंडमेंट नंतर मात्र त्यांना फायनान्शियल क्रेडिटर हा दर्जा मिळाला. पायोनियरची जी केस आहे, त्या केसनंतर मात्र त्यांची भूमिका अधोरेखित झाली. सुप्रीम कोर्टाने देखील त्यांना मान्यता दिली आणि अपील केलं ते. मनीष कुमार या केसमध्ये काय झालं, तर त्याच्यामध्ये एक त्याला कलेक्टिव्ह रेमेडी ज्याला म्हणतात, त्याला म्हणून मान्यता मिळाली. म्हणजे त्याला एक आपला थ्रेशोल्ड ठरवला गेला, की किती लोकांनी केल्यानंतरच कारवाई होईल वगैरे, हे झालं त्याच्यामध्ये. शिवाय आपण काही गोष्टी समजून घेतल्या त्या म्हणजे COC निर्णयाची कमिटी आहे मुख्यतः, कमिटी ऑफ क्रेडिटर्स, ज्याच्यामध्ये वोटिंग शेअर हा अमाउंटवर ठरतो हे आपण बघितलं. हेअर कट म्हणजे कर्जाला लागलेली कात्री, जेवढं कर्ज दिलेलं आहे ते किती कट होऊन परत मिळतील पैसे, त्याला हेअर कट म्हणतात. त्याच्यानंतर आपण बघितलं तर वॉटरफॉल मेकॅनिझम, हा म्हणजे जे पैसे मिळतात त्याचा मग प्राधान्यक्रम कसा लावला जातो, हे आपण बघितलं. तर या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेल्या आहेत. तेव्हा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, तर आपण नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.